शेअर बाजारात गुंतवणूक करायची म्हणजे खूप पैसे लागतात असा एक मोठा समज आहे. पण खरंच तसं आहे का? आज आपण अगदी कमी पैशात गुंतवणूक कशी सुरू करता येते याचे 2 पूर्णपणे वेगळे मार्ग पाहणार आहोत. एकीकडे आहे पेनी स्टॉक्सचं रोमांचक जग, तर दुसरीकडे आहे इंडेक्स फंडांची सुरक्षित वाट. चला तर मग आपल्यासाठी कोणता मार्ग योग्य आहे हे समजून घेऊया. अनेकांच्या मनात हाच प्रश्न असतो की माझ्याकडे गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम नाहीये, मग मी सुरुवात कशी करू? आणि हा अडथळा खूप मोठा वाटतो. पण खरंच कमी पैशात गुंतवणूक करणं शक्य आहे का? याचं उत्तर आहे हो, आणि ते अनेकांना वाटतं त्यापेक्षा खूपच सोपं आहे. हे वाक्य ना अगदी आपल्या रोजच्या जगण्यातलं आहे. आजकाल 10 रुपयांत एक साधी पाण्याची बाटली मिळणंही किती अवघड झालंय. मग एवढ्या कमी पैशात शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार तर खूप दूरचा वाटतो, नाही का? पण थांबा, खरी गंमत तर इथेच आहे. जरा विचार करा, जर त्याच 10 रुपयांपेक्षा कमी किमतीत भारतातल्या टॉप 50 कंपन्यांमध्ये मालकी हक्क घेता आला तर? हो, हे शक्य आहे. आणि हाच तो मुद्दा आहे जो गुंतवणुकीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो. चला पाहूया हे कसं होतं ते. आणि याची सुरुवात आपण एका लोकप्रिय पण तितक्याच जोखमीच्या पर्यायाने करूया. तर आता आपण गुंतवणुकीच्या त्या मार्गावर जाऊया जिथे कमी पैशात खूप मोठा परतावा मिळवण्याचं स्वप्न अनेकांना आकर्षित करतं. हे आहे पेनी स्टॉक्सचं जग, जिथे जोखीम जास्त आहे पण परतावा मिळण्याची शक्यताही तितकीच मोठी आहे. पण यात उतरण्याआधी हे नेमकं काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. पेनी स्टॉक्सचं हे आकर्षण येतं कुठून? ते येतं अशा जबरदस्त यशोगाथांमधून. उदाहरणार्थ प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला. त्यांनी टायटन कंपनीचा शेअर तेव्हा घेतला होता जेव्हा तो फक्त 3 रुपयांचा एक पेनी स्टॉक होता. आणि आज त्याच शेअरची किंमत 3000 रुपयांपेक्षा जास्त आहे. अशाच कथांमुळे गुंतवणूकदारांना वाटतं की आपणही असाच एखादा पुढचा हिरा शोधू जो त्यांची छोटी गुंतवणूक अनेक पटींनी वाढवेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, प्रत्येक कमी किमतीचा स्टॉक काही टायटन बनत नाही. म्हणूनच पेनी स्टॉक म्हणजे काय हे नक्की समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर पेनी स्टॉक म्हणजे असा शेअर ज्याची किंमत साधारणपणे 50 रुपयांपेक्षा कमी असते. आणि महत्त्वाचं म्हणजे यात तरलता म्हणजे लिक्विडिटी कमी असते. म्हणजे काय की आपल्याला हवं तेव्हा तो शेअर विकणं कधीकधी अवघड होऊ शकतं. आता पेनी स्टॉक्समध्ये जोखीम आहे हे नक्की, पण याचा अर्थ असा नाही की सगळ्याच कंपन्या वाईट असतात. काही कंपन्या खरंच अशा आहेत ज्यांचा व्यवसाय मजबूत पायावर उभा आहे. गुंतवणूकदार अशाच कंपन्या शोधतात ज्यांचा नफा वाढतोय, ज्यांच्यावर कर्ज कमी आहे आणि ज्यांच्याकडे भविष्यासाठी एक चांगली योजना आहे. चला अशी काही उदाहरणं बघूया. हे टेबल बघा जरा. इथे काही कंपन्यांची उदाहरणं आहेत, जसं की ट्रायडेंट ज्याचा नफा तब्बल 89% वाढला आहे, किंवा इन्फिबीम ॲव्हेन्यूज ज्याचा महसूल 72% वाढला आहे. येस बँकेसारखी कंपनी UPI पेमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. गुंतवणूकदार अशाच सकारात्मक गोष्टी शोधत असतात ज्या सांगतात की कंपनी योग्य दिशेने चालली आहे, जरी तिचे शेअरची किंमत कमी असली तरी. अर्थात ही केवळ उदाहरणं आहेत, गुंतवणुकीचा सल्ला नाही, हे लक्षात ठेवा. बरं, तर हा झाला एक मार्ग, एक हिरा शोधण्याचा. पण या जोखमीच्या खेळाला एक अगदी वेगळा आणि तुलनेने सुरक्षित पर्यायही आहे. जर आपल्याला एकाच कंपनीवर पैसे लावण्याची जोखीम घ्यायची नसेल तर काय? चला आता गुंतवणुकीच्या दुसऱ्या मार्गाकडे वळूया, जिथे कमी पैशातही विविधीकरण म्हणजेच डायव्हर्सिफिकेशन साधता येतं. ही संख्या आहे 50. आता ही 50 म्हणजे काय? तर या आहेत भारतातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात मजबूत 50 कंपन्या. विचार करा, रिलायन्स, TCS, HDFC बँक या सगळ्या कंपन्यांमध्ये एकाच वेळी एकाच क्लिकवर गुंतवणूक करता आली तर? हे कसं शक्य आहे ते पाहूया. तर यामागची कल्पना आहे समान भार किंवा इक्वल वेट इन्व्हेस्टिंग. याचा साधा अर्थ असा की आपली गुंतवणूक फक्त एकाच मोठ्या कंपनीत अडकून राहत नाही. त्याऐवजी ती सगळ्या 50 कंपन्यांमध्ये समान प्रमाणात विभागली जाते. मग होतं काय की जर एखादी कंपनी चांगली कामगिरी करत नसेल तरी इतर 49 कंपन्यांची कामगिरी आपली गुंतवणूक सांभाळून घेते. आपली जोखीम आपोआप कमी होते. आणि हे सगळं शक्य होतं इंडेक्स फंड नावाच्या एका विशेष गुंतवणूक प्रकारामुळे. इंडेक्स फंडला आपण एक अशी बास्केट समजू शकतो ज्यात बाजारातल्या टॉप 50 कंपन्यांचे शेअर्स आधीच ठेवलेले आहेत. आपल्याला फक्त ती बास्केट विकत घ्यायची आहे. पण हो, एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की जर संपूर्ण शेअर बाजार खाली आला तर आपल्या गुंतवणुकीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. यालाच म्हणतात बाजाराची जोखीम. तर आता आपण 2 स्पष्ट मार्गांवर उभे आहोत. एकीकडे आहे
एका हिऱ्याच्या शोधात खोल खाणीत उतरण्याचा मार्ग आणि दुसरीकडे आहे संपूर्ण खाणीचाच एक छोटासा भाग विकत घेण्याचा मार्ग. आपल्यासाठी कोणता योग्य आहे? चला त्यांची समोरासमोर तुलना करून बघूया. इथे बघा, डावीकडे आहेत पेनी स्टॉक्स, जिथे जोखीम जास्त आहे पण परतावा मिळण्याची शक्यताही प्रचंड आहे. म्हणजे सगळी गुंतवणूक एकाच कंपनीवर केंद्रित असते. उजवीकडे आहे इंडेक्स फंड. इथे बाजाराची जोखीम आहे पण परतावा विभागलेला आहे. म्हणजे एकाच वेळी अनेक कंपन्यांमध्ये सहभाग. प्रश्न हा आहे की आपल्याला एका कंपनीच्या यशावर पेज लावायची आहे की संपूर्ण बाजाराच्या वाढीवर विश्वास ठेवायचा आहे? तर अंतिम प्रश्न हाच आहे. ध्येय काय आहे? खाणीत लपलेला पुढचा मौल्यवान हिरा शोधण्याचा रोमांच हवा आहे की संपूर्ण खाणीच्या मालकीची सुरक्षितता हवी आहे? दोन्ही मार्गांवर कमी पैशात सुरुवात करता येते, पण निवड पूर्णपणे आपली आहे. आपलं गुंतवणुकीचं ध्येय काय आहे आणि आपण किती जोखीम घेऊ शकतो यावरच सगळं अवलंबून आहे. विचार करा, आपण कोणत्या प्रकारचे गुंतवणूकदार आहोत? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जाईल.